कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यश आणि रेवतीच्या लग्नाची जबाबदारी आता लीला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. कारण की आता तिच्या बरोबर मी आहे. मी माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावली. चिटकाव चिटकाव तुझ्या हाताने, चिटकाव चिटकाव. इतकी वर्ष लीला असं आयुष्य जगत होती. या चाइल्डिश आणि हसऱ्या चेहऱ्या मागे इतक्या गोष्टी लपल्यात. एजे एजे काय एवढा कसला विचार करताय? नथिंग सिरियस. तू ठीक आहेस? हो, मला काय झालंय? पण असं का विचारलं? तुला मला काही सांगायचंय. हो, बोल. एजे तुम्ही रेऊ आणि यशच्या लग्नाची जबाबदारी घेतलीत. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. थँक्यू सो मच. कशी मुलगी आहे, घरी इतकं सगळं घडलं तरी दुसऱ्यांचाच विचार करते.
गणपती बाप्पा, थँक्यू रे, थँक्यू. सगळं तुझ्यामुळे होत आहे, तुझ्यामुळे आणि एजंटमुळे. आता एजंटनी माझ्या रेऊच्या लग्नाची जबाबदारी घेतली. आता सगळं छान होणार, सगळं सुखरूप पार पडणार आहेच. पण तू लक्ष ठेव हं. कालिंदी, एवढं खुश व्हायची काही गरज नाहीये. एजनी रेवू आणि यशच्या लग्नाला परवानगी दिली कारण तू त्यांच्या मागे लागली होतीस. तुझ्या मनात एखादी गोष्ट आली ना की ती देईपर्यंत तू शांत बसत नाहीस. आणि ती गोष्ट तुला मिळाली की तुला असं वाटतं की त्याने ती स्वतःहून तुला दिली, पण तसं नसतं ग. बोला, तुम्हाला काय वाटेल ते बोला, हवं ते बोला, त्याने मला काही फरक पडत नाहीये. माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट घडलीये. माझं सोना ग, माझ्या रेऊचं लग्न श्रीमंत घरात ठरलंय. आता रेऊचं सगळं छान होणार, तिचं आयुष्य सुखी होणार, ती सोन्या नाण्याने मरणार. छान. हो, लग्नाची तयारी सुरू करायला हवी. याद्या करायला लागतील, कोणाकोणावर बोलवायचं, काय काय सगळं ठरवायला लागेल. बघ, यशचा आहे का त्याचाच असेल. त्याच्यापर्यंत लग्नाची बातमी पोहोचलीच असेल आतापर्यंत. घे घे, बघ काय म्हणतोय. हॅलो, हो बोलतीये. अच्छा अच्छा, आणि कधीपर्यंत हवे होते हे केक्स? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही, मी अगदी वेळेत डिलिव्हरी करते. मला फक्त तुमचा ॲड्रेस ह्या नंबरवर मेसेज करा. ओके, थँक्यू. बाबा, आपल्याला 200 कपकेक्सची ऑर्डर मिळाली आहे. केक्स उद्याच डिलिव्हर करायचे, मी लगेच कामाला लागते. अरे वा, हे बघ, काही मदत लागली तर सांग मला. हा? बाकी तू खुश आहेस ना? हो बाबा, स्वतःला प्रूव्ह करण्याची ही खूप चांगली संधी आहे. मी ना आता खूप पैसे कमावणार आहे आणि तुमचा हा जो अपमान झाला ना तो पुसून काढणार आहे. हे बघ रे, मला जाऊ दे ना तो विषय. मी एक काम करते, लगेच कामाला लागते. हा, हे रेऊ, थांब. काय, कुठे निघाली? असं काय करतेस? तुझं या शहरातल्या मोठ्या श्रीमंत घरात लग्न होणार आहे की नाही आता? अशी छोटी छोटी कामं करणं बरं दिसतं का? त्यांच्याकडे जाणारच नाही ऑर्डर घेऊन. ते काय म्हणतील उद्या? उद्या म्हणतील, अगं बाई, ही जहागीरदारांची सून, ही आमच्याकडे घेऊन आली होती अशी छोटीशी ऑर्डर. नको ग, राहू देत, राहू देत म्हणतील ना. पण ते जर मी जहागीरदारांची सून झाले तर ना. काय? अगं बाबा, माझ्या आई वडिलांचा इतका अपमान करणाऱ्या कुटुंबाला सासर म्हणून निवडायचं का नाही? हा चॉईस माझा असू शकतो ना. तुम्ही काय हो म्हणून अहो मान काय हॅलो काय रेऊ तो जा 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 सगळे जा. ते मी एकटीच आहे, घरासाठी मर मर मरते. घराचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न चाललेत माझे, पण कोणी ऐकू नका माझं. देवा बाप्पा, दोघांना बुद्धी दे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.